आपले प्रतिनिधी आहेत मोहसिन, सध्या काय नेमकं घडतंय कोर्टामध्ये? कोर्टाचा निकाल कधीपर्यंत अपेक्षित आहे? श्रीरंग, ही सगळी सुनावणी जी आहे तर ती दोन्ही बाजूने युक्तिवाद संपलेला आहे। मात्र यात अत्यंत महत्त्वाचा एक मुद्दा आहे, तो म्हणजे न्यायाधीशांनी काही प्रश्न जे आहेत युक्तिवाद संपण्यापूर्वी जे आहे उपस्थित केलेले आहे। यात अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे हत्येच्या गुन्ह्यात अटक करताना आरोपीचा सहभाग आहे का याची खात्री केली होती का, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर जो या ठिकाणी आपण बघितलं आपण इथं आक्रमक झालेले आहे। श्रीरंग, आपण बघतोय अंगावर पेट्रोल घेतलेला आहे, डिझेल घेतलेला आहे एका व्यक्तीने आणि प्रचंड आक्रमक होता। एकीकडे सुनावणी सुरू आहे आणि दुसरीकडे जे आहे तर हे आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळतात। या ठिकाणी सकाळपासून आंदोलन सुरू होतं, मात्र एक आंदोलक जे आहे त्याने अंगावर पेट्रोल घेत स्वतः आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे अत्यंत गंभीर आहे। आपण बघतोय की सकाळपासून आंदोलन सुरू होतं, मात्र आता या लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय हवंय त्यांना? सुनावणीचा निकाल येणं बाकी आहे। आपण थोडंसं बोलण्याचा खोटे गुन्हे वापस घ्या, कारण अन्नाला फसवणूक करण्यात येईल ते 302 बी लावायलेत। काही यांचा संबंध नसताना हे अन्नाला राजकारणामधून घुसून यांना अडकण्याचा प्रयत्न केलाय। सौरभ, हे आंदोलक आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात। बीड पळीवरील हे गाव आहे आणि त्या गावात सकाळपासून आंदोलन सुरू होतं, मात्र अचानक जे आहे एकीकडे निकाल येणं बाकी आहे तर दुसरीकडे मात्र आंदोलक आक्रमक होताना पाहायला मिळतात। एका आंदोलकाने थेट अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। त्याला आता ग्रामस्थांनी, पोलीस असतील किंवा ग्रामस्थ असतील, त्यांनी त्याला त्याच्या हातातून ती सगळी बाटली हिसकून घेतलेली आहे, अंगावर पाणी टाकले जाते। आंदोलक जे आहे तर आक्रमक होताना पाहायला मिळतात। एकंदरीत काल देखील पळवीमध्ये अशाच पद्धतीने आंदोलक जे आहेत तर आक्रमक झाले होते आणि त्या ठिकाणी देखील एका व्यक्तीने अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता। आज देखील आंदोलक जे आहेत तर आक्रमक होताना पाहायला मिळतात। प्रचंड आक्रमकता पाहिजे। काय तुमचं म्हणणं आहे, कशासाठी तुम्ही हे असं? आमचा देव आहे अण्णा, आमचा विठ्ठल आहे अण्णा। आमच्या अण्णाला फसवणूक करतात, तुम्ही कशाबद्दल करतात? अण्णाने 200 मोहसिन, यांच्या मागे कोण आहे असं वाटतंय? कोण वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करताय, कोण त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करताय असं यांचं म्हणणं आहे? कोण करताय हे असं वाटतं? पूर्ण राजकारण घुसलं याच्या। सुरेश दत्त साहेब करते, तुमचे मनोज जरांगे दादा करायले, तुमचे संदीप क्षीरसागर, हे सगळ्यांनी अण्णावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत। हे आज ना उद्या उघड येणार आहे आणि अण्णा आमच्या ह्याच्यातून मुक्त होणार आहेत साहेब। असे शेकडो अण्णा सध्या हे एक जणांना सुरुवात केली, पण सर्वजण आत्महत्या सामूहिक करतील, सामूहिक आत्महत्या पूर्ण गाव करेल आणि नाही मिळाला तर आम्ही सामूहिक आत्मदहन करेल। राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांची विनंती आहे, थांबवा, याच्यातून अण्णाला मुक्त करा। त्यांच्यावर विनाकारणचे एक खेळ खोटं धांदल रचलेला आहे, त्याच्यातून त्यांना बाहेर प्रत्येक घरामधून एक माणूस आत्मदहन करेल। प्रत्येक घरातून अण्णाला जर काही झालं तर प्रत्येक घरात ही अशी पद्धत हे तुम्हाला आव्हान करतोय, अशी पद्धत चुकीची आहे। तुमची भावना मांडा, पण असं आत्मदहन करणं हे चुकीचं आहे, कारण तुमची भावना आहे, तुम्ही मांडण्याचा प्रयत्न करा, पण अशा टोकाचं पाऊल कोणी आम्हाला आत्मदहन करायचं नसेल, करू द्यायचं नसेल तुम्हाला, तर तुम्ही एक काम करा, पांगरी गावातील प्रत्येक लहान मोठा करून खोटा गुन्हा दाखल करायला हवा असेल, आम्हाला बी आत्मजीव संपूर्ण याला न्याय मिळण्याची अपेक्षा सरकार करावं लागेल। तर कुणी जर दबाव टाकून जर असे खोटे गुन्हे दाखल करताय, हे दबाव कोण टाकतंय? हे सुरेश दस, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, हे खोटे दबाव टाकते। सुरेश दस म्हणतोय परळी पॅटर्न बंद केलं म्हणजे काय? परळी पॅटर्न आपण बघतोय की सगळे आंदोलक आक्रमक झालेले आहे। एका तरुणाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकीकडे कोर्टात युक्तिवाद संपलेला आहे, त्यावर आता थोड्या वेळातच जे आहे तर न्यायाधीशांकडून सुनावणी होईल, निकाल येईल, मात्र त्यापूर्वी आंदोलक आता आक्रमक होताना पाहायला मिळतात। श्रीराम, मोहसिन, तो आमच्या